बातमी नागपुरातून आहे। कामठी नगर परिषद बोगस मतदान प्रकरणी आता सुनील अग्रवालांच्या फार्म हाऊसवर धाड टाकण्यात आली आहे। बहुजन रिपब्लिक एकता मंचाच्या सुलेखा कुंभारे आक्रमक झाल्यात। दाढीमध्ये जवळपास 50,000 रुपयांची रोकड सुद्धा सापडली, सोबतच दारूच्या बाटल्या, शाई मिटवण्याचं द्रव्य। कारवाईमध्ये 12 जणांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे नागपूरच्या कामठी इथं सुनील अग्रवालांच्या फार्म हाऊसवर धाड टाकण्यात आली। या फार्म हाऊसवरून 50,000ची रोकड, त्याच्यानंतर मतदानाची जी शाई लावली जाते ती पुसण्यासाठी वापरण्यात येणारं द्रव्य यांसारखा अनेक मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी आता जप्त केलेला आहे। कामठी नगर परिषद बोगस मतदान प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी धाड टाकली। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी तेजस मोहातुरे सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, या बोगस मतदानाचा सगळा पर्दाफाश पोलिसांनी केलेला आहे, काय माहिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर काल जे आहे कामठी नगर परिषदमध्ये निवडणूक पार पडली। मात्र एकंदरीत जर बघितलं असेल तर दिवसभर जे नागपूर जिल्ह्यात एकूणच जर बघितलं असेल तर 27 नगर परिषदमध्ये सर्व काही चांगलं होतं। मात्र एकंदरीत कामठी नगर परिषदमध्ये जे आहे ते चालबूट लागला आणि बोगस मतावरून जे चांगलं वातावरण तिथलं राजकीय तापलं आहे। सुनील अग्रवाल जे आहेत ते अजय अग्रवाल जे तिथले भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांचे बंधू आहेत, यांच्या फॉर्म हाऊसवर जे आहे ते भरारी पथकाने धाड टाकली। बहुजन रिपब्लिक एकता मंचचे जे नेते आहेत सुलेखा कुंभारी हे त्या फॉर्म हाऊसवर पोहोचले। यासोबत जे आहेत ते काँग्रेसचे तिथले नगराध्यक्ष उमेदवार या शकूर नाकाने हे सुद्धा होते। या भरारी पथकात धाडीमध्ये सुमारे 50,000 रुपये, त्यासोबत दारूचा बाटला असतील आणि शाही मिटवण्याचे द्रव्य सापडल्याची जे प्राथमिक माहिती आहे ती समोर येत आहे। यासोबत जर बघितलं तर या संपूर्ण संदर्भाने जे आहेत ते 12 जणांना ताब्यात घेतण्यात आलंय। यापैकी काही बोगस मतदार असल्याची शंका सुद्धा यात व्यक्त केली जाते आणि त्यामुळे पोलिसांनी काल जे आहे त्या संदर्भात कारवाई सुद्धा केली आहे। रात्री उशिरापर्यंत जर बघितलं असेल तर कामठीमध्ये जे आहे ते संपूर्ण राजकीय वातावरण जे तापलं होतं। रिपब्लिकन एकता मंचचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय कदम यांनी थेट जे आहे ते पोलीस स्टेशनात ठाण मांडलं होतं, जिथपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तिथपर्यंत मी उठणार नाही अशा प्रकारचे जे आहे त्यांनी संधी दिली होती पोलिसांना। आणि आपण एकूणच जर बघितलं असेल त्या सगळ्या संदर्भांना आता काय कारवाई होते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरं, धन्यवाद तेजस, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।